नमस्कार अधिकारी मित्रांनो, एमपीएस सर्कल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लेक्चर 3 कंडक्ट करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण नवीन सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये 2013 ते 19 मध्ये सध्या आपण एसटीआय वरती फोकस करतोय. म्हणजे एसटीआय मधील पीवायक्यूचा अनालिसिस करतोय आणि नंतर आपण राज्यसेवेचे सुद्धा करणार आहोत. ओके, तर सध्या एसटीआय मेन्सचे आपण अनालिसिस करणार आहोत आणि त्याचा एसटीआयला तर फायदा होणारच आहे, प्लस त्याचा आपला सायमल्टेनियसली GS4 मधील इकॉनॉमिक्सला सुद्धा फायदा होणार आहे. आणि एसटीआय मध्ये जर आपण इकॉनॉमिक्सचं वेटेज जर बघितलं तर सगळ्यांना माहिती आहे 50 ते 55 क्वेश्चन्स असतात. ओके, यापूर्वी 2 लेक्चर झाले ते बघून घ्या. आणि ज्या विद्यार्थी नवीन असतील तर त्या विद्यार्थ्यांनी एमपीएससी सर्कल हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, तर तो जॉईन करा. अजून एक जिओग्राफी बाय राहुल सर हा सुद्धा एक आपला टेलिग्राम चॅनल आहे. ओके, राहुल सर, तर हे 2 टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा. आपल्याला लेटेस्ट अपडेट असतील तर ते तुम्हाला भेटत जातील. तर फर्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूयात की जागतिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे. ओके, जागतिकीकरणावरती क्वेश्चन विचारलेला आहे की ज्यामध्ये आर्थिक एकीकरण सकल होते. बी ऑप्शन आहे आर्थिक मुक्तपणा वाढीस लागतो. थर्ड ऑप्शन आहे की आर्थिक स्वातंत्र्य वाढीस लागते. आणि फोर्थ ऑप्शन आहे की वित्तीय प्रवाह विस्तारतात. ओके, तर आपण त्यापूर्वी एक सगळ्यात महत्त्वाचं काही बेसिक कन्सेप्ट आहे तो बघून घेऊ की एलपीजी. ओके, ह्या सर्व गोष्टी कुठून आल्या तर आपली ती न्यू इकॉनॉमिक पॉलिसी होती. ओके, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी कधीची होती ती 1991. आणि एक्झॅक्ट डेट जर म्हटली तर ती 24 जुलै. सगळ्यांनी लक्षात ठेवायची, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचे आहे. ओके, आणि या वेळेस आपले पंतप्रधान म्हणजे प्राईम मिनिस्टर होते PV नरसिंहराव. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, PV नरसिंहराव हे आपले प्रधानमंत्री होते. आणि फायनान्स मिनिस्टर कोण होते तर आपले मनमोहन सिंग हे आपले तेव्हा फायनान्स मिनिस्टर होते. इथे चुका करायच्या नाहीये. आयोगाने खूपदा क्वेश्चन विचारलेला आहे. आणि यस, एक्झॅक्टली येणारी जी राज्यसेवा किंवा एसटीआय मेन्स असेल त्यावरती शुअरली आयोग यावरती क्वेश्चन विचारेल. त्यानंतर आपण यामध्ये काय एलपीजी मॉडेल स्वीकारलं. ओके, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, ज्याला मराठीमध्ये आपण उखाजा असं बोलतो. ओके, उखाजा म्हणजे काय तर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. आणि यामध्ये एक कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे ड्रग. ओके, ड्रग लक्षात ठेवायचं सगळ्यांना. ड्रग म्हणजे काय माहिती आहे तर लिबरायझेशन हे काय माहिती आहे का, मराठीमध्ये मार्ग, सॉरी डायरेक्शन म्हणजे दिशा, रूट म्हणजे मार्ग, आणि हे अंतिम गोल. ओके, अंतिम गोल किंवा अंतिम काय बोलतात त्याला, शेवटचं गोल मराठीमध्ये. आता एक्झॅक्टली मला तो शब्द आठवेना, फायनल डेस्टिनेशन बोलतो ना. ओके, ते अंतिम ध्येय. ओके ओके ओके, अंतिम ध्येय. तर लिबरायझेशन म्हणजे काय तर ही डायरेक्शन आहे. डी वरून काय, डायरेक्शन म्हणजे दिशा. लिबरायझेशन, ओके, लिबरायझेशन म्हणजे काय तर डायरेक्शन. प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण हा त्याचा मार्ग आहे आपल्या न्यू इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये ह्या एलपीजी मॉडेलचा. आणि जे जागतिकीकरण आहे तर ते काय अल्टिमेट गोल आहे. म्हणजे अशा प्रकारे ही डायरेक्शन आहे, तर ती डायरेक्शन आहे. आणि हा रस्ता आहे. रस्ता म्हणजे काय तर तो प्रायव्हेटायझेशन, हे लिबरायझेशन. आणि अल्टिमेट गोल हे आपले अल्टिमेट गोल आहे. आणि हे म्हणजे काय तर ग्लोबलायझेशन. तर हे 2 कीवर्ड्स लक्षात ठेवा, एक्झामला यावरती सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. आता आपण जर क्वेश्चन बघितला यामध्ये काय म्हटलंय तर ग्लोबलायझेशन प्रोसेसमध्ये काय होतंय तर आर्थिक एकीकरण सकल होते. एक्झॅक्टली बरोबर. तर त्यासाठीच फायनल इंटिग्रेशन होते नक्कीच. त्यासाठीच तर आपण जागतिकीकरण करत असतो. त्यानंतर आर्थिक मुक्तपणा वाढीस लागतो, हा सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. ओके, ए आणि बी ऑप्शन कुठे दिसत आहे, एकतर सर्व मध्ये दिसत आहे, ए आणि बी इथे दिसत आहे, ए आणि बी इथे दिसत आहे, त्यामुळे थर्ड ऑप्शन कॅन्सल झाला. त्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य वाढीस लागते नाही, इथे हा काय माहितीये का ग्लोबलायझेशनचा एक दुष्परिणाम म्हणू शकतो की जिथे आर्थिक स्वातंत्र्य वाढीस नाही लागत आहे तर आर्थिक इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर इंडिपेंडन्स. ओके, तर ऍक्च्युली काय होतं माहितीये का ग्लोबलायझेशन मध्ये जग एवढ्या जवळ येतं की एक 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 राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावरती ना डिपेंड होऊन जातं. ओके, एक राष्ट्र काय होतं दुसऱ्या राष्ट्रावरती, म्हणजे एक नेशन दुसऱ्या नेशनवरती काय होऊन जातं डिपेंड होऊन जातं. ओके, तर हा याचा दुष्परिणाम आहे ग्लोबलायझेशनचा, हे लक्षात ठेवायचंय. त्यामुळे सी ऑप्शन येणार नाही. सी जर ऑप्शन गेला तर ऑलरेडी हा तर गेला होता, हा पण गेला. ओके, आणि इथे पण सी ऑप्शन येणार नाहीये आपल्याला. ओके, मग हा पण गेला. त्यामुळे एकच ऑप्शन राहिला ए, बी अँड डी. वित्तीय प्रवाह, ऑब्वियस ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये फायनान्सचा फ्लो होतो, लेबरचा फ्लो होतो, टेक्नॉलॉजीचा फ्लो होतो, या सर्व गोष्टींचा एक्सपांड होत असतात. ते जागतिकीकरण अशी प्रक्रिया आहे. त्यामुळे आता लक्षात ठेवायचं इथून पुढे की ज्यामध्ये आर्थिक एकीकरण होत असतं.
ओके, त्याबरोबर आर्थिक मुक्तपणा वाढीस लागत असतो आणि वित्तीय प्रवाह विस्तारत असतात. तर ऑप्शन 4 नंबरचं बरोबर आहे. त्यानंतर आपण हे बघितलं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की कंपन्यांना कॉर्पोरेट टॅक्स त्या नफा कमवत असतील किंवा नसतील तरी भरावा लागतो. आणि सेकंड ऑप्शन आहे की कॉर्पोरेट टॅक्सचे दर जे असतात तर ते देशी आणि विदेशी कंपन्यांसाठी वेगवेगळे असतात. तर फर्स्ट ऑप्शन बघूया की कंपन्यांना कॉर्पोरेट टॅक्स त्या नफा कमवत असतील किंवा नसतील तरी भरावा लागतो. असं नाहीये. यस, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कॉर्पोरेट जो टॅक्स आहे तो आपला इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 नुसारच लागत असतो आणि तो कंपन्यांच्या नफ्यावरती लागत असतो, म्हणजे उत्पन्नावरती लागत असतो. 1 रुपयापासून पहिल्या 1 रुपयापासून लागत असतो त्यांच्या उत्पन्नावरती. पण जर ते नफाच कमवत नसतील तर त्यावेळेस तो लागत नाही. ओके, जेव्हा ते नफा कमवत असतील तर तेव्हाच तो भरावा लागतो. त्यामुळे फर्स्ट सेंटेन्स हे चुकीचं आहे. त्यामुळे ए ऑप्शन कॅन्सल होईल आणि हा सुद्धा ऑप्शन कॅन्सल होईल. त्यानंतर सेकंड ऑप्शन जर बघितले तर कॉर्पोरेट टॅक्सचे दर हे काय आहे, ते देशी विदेशी कंपन्यांसाठी वेगळे आहेत. एक्झॅक्टली बरोबर. सो बी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय म्हणजे आता जसं बघितले की जो टॅक्स लागतो इथं पण दिलं बघा, कॉर्पोरेट टॅक्स कशावरती, कम्प्युटेड ऑन नेट रेव्हेन्यू वरती लागतो किंवा नेट इन्कम कंपनीच्या. आणि हा कसा कॅल्क्युलेट केला जातो, त्यामध्ये कंपनीला काम करत असताना त्यांचं जे काही डेप्रिशिएशन होईल, त्यानंतर त्यांनी टोटल कॉस्ट जे काही गुड्स असतील ती किती सोल्ड केली. ओके, त्यानंतर त्यांचं सेलिंग एक्सपेंडिचर असेल आणि बाकीचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी काही खर्च केलेला असेल, या सर्व गोष्टींचा खर्च वजा केला जातो आणि त्यातून नेट रेव्हेन्यू काढला जातो. म्हणजे त्यांची ही ग्रॉस रेव्हेन्यू झाला, एक्सपेन्सेस वजा केले जातात आणि डिप्रिशिएशन म्हणजे त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड करून असा नेट रेव्हेन्यू काढला जातो आणि त्याच्यावरतीच हा कॉर्पोरेट टॅक्स लावला जातो. ओके, हे तर तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालं असेल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की आता त्यांनी सेकंड सेंटेन्स म्हणलं होतं की दर वेगवेगळे असतात. एक्झॅक्टली बरोबर. तर इंडियन डोमेस्टिक कंपनी जर बघितलं आणि त्यांचं जर टर्नओव्हर जर 250 करोड असेल, ओके, 250 करोड पर्यंत त्यांचा अॅन्युअल टर्नओव्हर असेल तर त्यांना 25% कॉर्पोरेट टॅक्स द्यावं लागतं. 250 करोडच्या वर जर असेल त्यांचं टर्नओव्हर तर त्यांना 30% कॉर्पोरेट टॅक्स द्यावा लागतो आणि फॉरेन कंपन्यांना 40% एवढा कॉर्पोरेट टॅक्स आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं, आपल्या देशी कंपन्यांनाच 25 आणि 30% आहे अकॉर्डिंग टू त्यांचा टर्नओव्हर किती आहे आणि फॉरेन कंपनींना 40% आहे. आता यामध्ये डोमेस्टिक कॉर्पोरेशन कशाला म्हणायचं, हा एक सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे राज्यसेवेच्या दृष्टीने जर बघितला तर शुअरली यावरती आयोग क्वेश्चन विचारू शकतो. तर डोमेस्टिक कंपनी नक्की कशाला म्हणायचं कॉर्पोरेशन, तर यामध्ये त्याने दिला की अशी कंपनी जी इंडियामध्ये एस्टॅब्लिश झाली आहे अंडर इंडियन कंपनीज ऍक्ट 2013. म्हणजे डायरेक्टली क्वेश्चन विचारू शकतो की इंडियन कंपनीज ऍक्ट माहितच असायला पाहिजे, 2013चा आहे, त्याला डोमेस्टिक कॉर्पोरेट असं बोलतो. इव्हन एखादी फॉरेन कंपनीला सुद्धा आपण डोमेस्टिक कंपनी म्हणू शकतो. कधी, जर इट इज कन्सिडर्ड डोमेस्टिक कॉर्पोरेट इफ द इंडियन आर्म्स मॅनेजमेंट अँड कंट्रोल इज होली बेस इंडिया. जर त्यांचं ते मॅनेजमेंट आर्म असेल किंवा कंट्रोल असेल ते होली जर इंडियन बेस असेल तर त्या फॉरेन कंपनीला सुद्धा आपण डोमेस्टिक कंपनी असं बोलू शकतो कॉर्पोरेशन. सेकंड आहे की फॉरेन कॉर्पोरेशन कशाला म्हणायचं. फॉरेन कॉर्पोरेशन कधी म्हणतो की त्याच्या नावावरूनच दाखवत असतं की ती ओव्हरसीज इंडिया म्हणजे आउट ऑफ द इंडिया आहे किंवा नॉट इंडियामध्ये नाहीये, तर त्यावेळेस आपण त्याला काय बोलत असतो, फॉरेन कंपनी. ओके, या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि अजून इफ द सम पार्ट ऑफ फॉरेन कंपनी, म्हणजे असं सुद्धा असू शकतं की एखादी कंपनी की तिचं काय, त्या कंपनीचं जे मॅनेजमेंट आहे म्हणजे परदेशातली कंपनी आहे परंतु कंपनीचं मॅनेजमेंट अँड कंट्रोल सिच्युएटेड आउटसाइड ऑफ इंडिया. ओके, तर त्याला सुद्धा ऑल्सो कॉल्ड ॲज फॉरेन कंपनी. ओके सर, तर हे आपलं कन्फ्युजन दूर झालं असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन की जलद औद्योगिकरण विकासासाठी आवश्यक औद्योगिकरण साध्य करण्याकरता अवजड उद्योगांमधील गुंतवणुकीवरती भर देण्यासाठी रणनीती म्हणजे. ओके, तर यामध्ये गांधी प्रतिमान, महालनोबिस प्रतिमान, नवगांधी प्रतिमान आणि मास्क प्रतिमान विचारले. ओके, तर गांधीयन मॉडेल माहिती आहे आपल्याला, इकॉनॉमिक डिसेंट्रलायझेशन वरती होतं. त्यामध्ये जलद औद्योगिकरणाचा हे नव्हता, कारण त्यांनी कृषीवरती जास्त भर दिला होता. न्यू गांधी तर आपले जे पुरा मॉडेल आहे त्याला आपण न्यू गांधी मॉडेल बोलतो. ओके, मास्कचं पण नाहीये. तर आन्सर सगळ्यांना माहीत झालं असेल की महालनोबिस जे प्रतिमान आहे तर ते आपण काय जलद औद्योगिक विकास करण्यासाठी यूज केलं होतं. कधी यूज केलं होतं, आपले जी सेकंड 5 इयर प्लॅन आहे त्यामध्ये आपण हे यूज केलं होतं. आणि सेकंड 5 इयर प्लॅन 1956 to 61 मध्ये होतं. ओके, आणि काही आता त्यामध्ये थोडंसं आपण बघूया की नक्की हिराट डोंबार आणि महालनोबिस प्रतिमान काय आहे.
सगळ्यात महत्वाचं काय की त्यांनी बिग पुश वरती भर दिला होता. बिग पुश म्हणजे काय, म्हणजे इकॉनॉमीला एकदम मोठा धक्का द्यायचा. पण तो मोठा धक्का कसा द्यायचा, तर भांडवली इन्व्हेस्टमेंट करायची. ओके, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, भांडवली इन्व्हेस्टमेंट जर केली आपण तर त्यामुळे काय होईल, प्रोडक्शन होईल. प्रोडक्शन झाल्यामुळे काय होईल, म्हणजे प्रोडक्शन करत असताना लोकांना रोजगार मिळेल. ओके, रोजगार मिळाल्यामुळे लोकांचं काय होईल, उत्पन्न वाढेल. उत्पन्न वाढलं तर लोक काय करतील, सेव्हिंग करतील. आणि या सेव्हिंग मधूनच आपण काय करू, पुन्हा भांडवली गुंतवणूक करू. अशा प्रकारचं हेरल्ड डॉमल प्रतिमान होतं फर्स्ट 5 इयर प्लॅन मध्ये. ओके, आणि हे होतं सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये. ओके, बट काय झालं नक्की, म्हणजे काय फेल गेलं, तर थोडक्यात सांगतो. हे जे त्यांनी भांडवली इन्व्हेस्टमेंट सांगितली होती, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, ती त्यांनी सांगितली होती की प्रायव्हेट. ओके, कशी करायची, प्रायव्हेट म्हणजे खाजगी गुंतवणूक करायला सांगितली होती. आणि म्हणजे यामध्ये सरकारी नव्हती सांगितली, ती प्रायव्हेट सांगितली होती. आणि त्यामुळे काय झालं, तर उत्पन्नामध्ये इन्कम मध्ये काय झालं, असमानता निर्माण झाली, असमानता. ओके, यामुळे म्हणजे काय झालं की प्रायव्हेट, आणि त्यातल्या त्यात असं पण नव्हतं ना की इंडियन कंपनीनी इन्व्हेस्टमेंट करायची, म्हणजे बाहेरच्या देश सुद्धा त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत होते. त्यामुळे काय झालं, आर्थिक असमानता निर्माण झाली. आणि तेच इंडियाला नको पाहिजे होतं, कारण जस्ट आपण स्वतंत्र झालो होतो आणि ऑलरेडी आपल्याकडे असमानता होती. आणि त्यामध्ये जर अजून असमानता निर्माण झाली तर देश अजून पारतंत्र्यात जाईल, म्हणजे ते नववसाहतवाद जसं बोलतात ना तसं. आणि नेहरूंना ते नको होतं. त्यामुळे सेकंड जेव्हा मालनोबी 5 इयर प्लॅन आला त्यावेळेस आपलं एक देशी मॉडेल, मालनोबिस इंडियन होते, तर त्यावेळेस आपण देशी मॉडेल स्वीकारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांनी तेच गोष्ट सांगितली की भांडवली गुंतवणूक करायची. ओके, त्यामुळे उत्पादन वाढेल, उत्पादन वाढलं तर रोजगार वाढेल, रोजगार वाढलं तर उत्पन्न वाढेल, त्यानंतर बचत होईल, आणि बचतीतून पुन्हा गुंतवणूक, म्हणजे हे एक सायकल कंप्लीट होईल. पण यामध्ये त्यांनी जी गुंतवणूक सांगितली ना, खाजगी गुंतवणूकचाच त्यांनी हे केला. परंतु यामध्ये काय सांगितलं त्यांनी, देशी म्हणजे आपली इंटरनल इन्व्हेस्टमेंट करायची होती, प्रायव्हेट. ओके, देशी कंपन्यांनी जास्त इन्व्हेस्टमेंट करायची होती. आणि यामध्ये त्यांनी काय केलं, म्हणजे गव्हर्नमेंटचा जो रोल होता ना तो वाढवला, म्हणजे गव्हर्नमेंटनी त्याला डायरेक्ट करायचं होतं असं त्यांनी सांगितलं. आणि थोडंफार तुम्हाला जर माहित असेल तर आवडी अधिवेशन झालं होतं, समाजवादी समाज रचना जी बोलतो आपण. ओके, तर त्याचा प्रभाव पडला होता. तर या सर्व पॉइंट ऑफ व्ह्यूने हे मॉडेल स्वीकारलं होतं आपण. ओके, आणि यामुळे काय झालं, तर त्यामध्ये आपण 2 गोष्टी केल्या. एक तर म्हणजे कॅपिटल गुड, म्हणजे याच्यातून आपण ज्या गोष्टींवरती भर देणार होतो ते कॅपिटल गुड वरती करणार होतो. आणि या कॅपिटल गुड कशा असतात, म्हणजे जे आपण मोठं भांडवल लावतो हे लॉंग टर्म ग्रोथ साठी उपयोगी असतं. परंतु आपल्याला शॉर्ट टर्म साठी रोजगार पण निर्माण करायचा होता, कारण जस्ट भारत स्वातंत्र्य होऊन जस्ट 10-1 वर्ष पण नव्हते झाले. तर त्यामुळे आपण काय केलं, रोजगार निर्मितीसाठी लघु उद्योगांना प्रमोट केलं. आणि कॅपिटल गुडचं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा लॉंग टर्म ग्रोथ होण्यासाठी आपण मालनोबिस प्रतिमान वापरलं होतं. तर अशा प्रकारे हे मालनोबिस प्रतिमान होतं. हेरल्ड डॉमल प्रतिमान तुम्हाला कळायला असेल. ओके, आणि त्यानंतर अजून एक महत्वाचं की जे विद्यार्थ्यांना मालनोबिस आणि हेरल्ड डॉमल फर्स्ट आणि सेकंड लक्षात राहत नसेल की फर्स्ट 5 इयरला कोणतं होतं किंवा सेकंड 5 इयरला, त्यांना जस्ट एक छोटंसं सांगतो की महाराष्ट्राची निर्मिती ही सेकंड याच्यामध्ये झाली होती. म्हणजे 1916 ला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. ओके, तर महाराष्ट्रावरून मालनोबिस प्रतिमान लक्षात ठेवू शकता तुम्ही, ते सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये यूज केलं होतं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की जी दुसरी पंचवार्षिक योजना होती त्यामध्ये काय सांगितलं होतं की जलद औद्योगिकरण विकासासाठी भर दिला होता. ओके, हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. परंतु जर असा आला की अपग्रेडेशन ऑफ औद्योगिकरण, ओके, म्हणजे इंडस्ट्रियलायझेशनचं जर अपग्रेडेशन विचारलं तुम्हाला कोणत्या 5 इयर प्लॅन मध्ये, ओके, तर ते होतं 8व्या 5 इयर प्लॅन मध्ये. हे एक लक्षात ठेवा. 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण त्या औद्योगिकरणावरती त्यांचं काय केलं, अपग्रेडेशन केलं. ओके, आणि सेकंडला त्याच्यावरती भर दिला होता. हे 2 पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे आहेत. त्यानंतर पुढील क्षेत्रातील त्यांच्या वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादनातील हिश्श्याच्या टक्केवारीनुसार घटत्या क्रमाने मांडणी करा. ओके, घटत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात जास्त आपलं जीडीपी कॉन्ट्रीब्युशन कोणत्या सेक्टरचं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सर्व्हिस सेक्टरचं सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यानंतर येतं उद्योग क्षेत्राचं आणि त्यानंतर कृषी क्षेत्राचं. त्यामुळे सी ऑप्शन फर्स्ट पाहिजे. सी ऑप्शन फर्स्ट पाहिजे असं आपल्याला एकच ऑप्शन येतो, म्हणजे 3rd नंबरचा. ओके, म्हणजे हे अशा काही गोष्टी असतात एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये बघायच्या असतात. ओके, आणि मात्र इथे काय विचारलं त्यांनी, आपल्या जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन विचारलंय. ओके, लक्षात ठेवा. जर आपल्याला काय विचारतील कधी कधी ते एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगाराच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा विचारू शकतात की सर्वात जास्त रोजगार कोण देतं, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे
कृषी क्षेत्र हे सगळ्यात जास्त रोजगार देत असतं. जस्ट थोडंसं बघितलं आपण सेक्टर वाईज, तर यामध्ये आपल्याला नियर एक कॉन्स्टंट आयडिया घेतली तर एक 14.5% हे ॲग्रिकल्चर आहे. त्यानंतर उद्योगामध्ये इंडस्ट्रीमध्ये 30% आहे आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये 55% GDPचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आता यामध्ये लक्षात द्या, आयोगाने खूपदा प्रश्न विचारलाय की ॲग्रिकल्चर जेव्हा बोलतो तर त्या ॲग्रिकल्चरमध्ये कशा कशाचा अलाइड सेक्टर बोलतो आपण, पण त्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो, तो म्हणजे फॉरेस्ट्री आणि फिशिंग. हे तिन्ही सेक्टर मिळून या GDP मध्ये कॉन्ट्रीब्युशन त्यांचं 14% होतं. लक्षात ठेवायचं, फक्त ॲग्रिकल्चर नाही, त्यामध्ये अलाइड सेक्टर, आणि अलाइड सेक्टरमध्ये काय होतं तर फॉरेस्ट्री आणि फिशिंग. आयोगाने डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे यावरती. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये काय काय येतं बघा, मायनिंग येतं, मॅन्युफॅक्चरिंग येतं, इलेक्ट्रिसिटी येतं आणि कन्स्ट्रक्शन येतं. आयोगाने हा सुद्धा क्वेश्चन विचारलाय की कन्स्ट्रक्शनमध्ये म्हणजे कन्स्ट्रक्शनचा कशामध्ये समावेश, ओके, म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण बांधकाम क्षेत्र म्हणतो, ओके. आणि यामध्ये जर सर्वात जास्त पर्सेंटेज बघितलं इंडस्ट्रीमध्ये तर ते कसलं मॅन्युफॅक्चरिंगचं, हे पण लक्षात ठेवा. म्हणूनच तर आपण मेक इन इंडियाला प्रमोट करतोय, ओके. त्यानंतर थर्ड ऑप्शन सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टरमध्ये काय पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे आपलं, फायनान्शियल सर्व्हिस आहे, आणि त्यानंतर ट्रेड, हॉटेल, ट्रान्सपोर्ट या गोष्टींवरती हे असतं. आणि जर सगळ्यात जास्त सर्व्हिस सेक्टर जर पुढे ग्रो होत असेल तर ते सगळ्यांनी लक्षात ठेवायचे की ते कुठे होते, फायनान्शियल सेक्टरमध्ये आणि रिअल इस्टेटमध्ये. यामध्ये सर्वात जास्त हे सर्व्हिस सेक्टर ग्रोथ होते, ओके. इनफॅक्ट आपण बघितले की जी आपली FDI होते ती सुद्धा FDI सुद्धा ही फायनान्शियल सर्व्हिसमध्ये जास्त होताना आपल्याला दिसते. आता इथे दोन कन्फ्युजन आहे. आयोगाने जर आपल्याला डायरेक्टली ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर विचारलं तर आपल्याला कळालं कशामध्ये कशाचा, पण आयोगाने यामध्ये सुद्धा कन्फ्युजन केलेलं आहे की प्रायमरी, ओके, म्हणजे प्रायमरी म्हणजे काय तर ॲग्रिकल्चर आलं, अलाइड सेक्टरमध्ये आपण बघितलं की फॉरेस्ट्री, फिशिंग आलं, आणि हे मायनिंग अँड क्वेरिंग, ओके, ज्याला आपण खाणकाम क्षेत्र असं म्हणतो, ओके. तर या खाणकामचा प्रायमरी सेक्टरमध्ये उल्लेख होतो. कृषीमध्ये विचारलं तर फक्त ॲग्रिकल्चर अँड फिशिंग, पण जर आपण हे तिन्ही सेक्टर एकत्र केले, ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री आणि मायनिंग, तर या तिघांना बोललं जातं प्रायमरी सेक्टर, ओके, प्रायमरी सेक्टर. हे कन्फ्युजन करायचं नाही, आयोगाने यावरती क्वेश्चन विचारलाय. आणि मग हे जे बाकीचे राहिले तर ते सेकंडरी सेक्टर, आणि हे जे आहे सर्व्हिस सेक्टर बऱ्यापैकी, तर त्याचा टर्शरीमध्ये त्याचा समावेश होत जातो, ओके. तर अशा प्रकारे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, आयोगाने यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर थर्ड आहे की भारतीय रुपयाचे अवमूल्यन पूर्ण परिवर्तनीयतेकडे प्रथम पाऊल होते, आणि सेकंड आहे की भारताने चालू खात्यावरील पूर्ण परिवर्तनीयता 19 ऑगस्ट 1995 मध्ये स्वीकारली. तर असं नाहीये, सगळ्यांना माहिती आहे की बॅलन्स ऑफ पेमेंट, ओके, बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये काय असतं, चालू खाते असतं, म्हणजे ज्याला करंट अकाउंटमध्ये एक तर असतं चालू खाते आणि दुसरं असतं भांडवली खाते, ओके, चालू खाते आणि भांडवली खाते. तर यामध्ये काय झालं होतं की 1 मार्च 1992 मध्ये, तीनच इयर लक्षात ठेवायचे, 92, 93, 94 आणि 94. यामध्ये काय झालं होतं, 1 मार्च 1992 मध्ये काय दुहेरी विनिमय दर, ओके, डबल एक्सचेंज रेट होता चालू खात्यावरती, ओके, आणि तो किती होता, 60% बाजारभावाने चालू होता. म्हणजे जो एक्सचेंज होता तो 60% बाजारभावाने चालू होता, आणि 40% जो आपण करायचो एक्सचेंज रेट तर तो गव्हर्नमेंट रूलने चालू होता. त्यानंतर 93-94 मध्ये काय झालं, रुपया पूर्ण परिवर्तनीय झाला, रुपया कन्व्हर्टेबल झाला, तर मात्र तो फक्त व्यापारी खात्यावरती झाला होता. म्हणजे चालू खात्यावरती आपल्याला पण माहिती आहे की व्यापारी खातं त्यामध्ये असतं. त्यानंतर मार्च 1994 मध्ये काय झालं, रुपया पूर्ण चालू खात्यावरती, म्हणजे इथे पूर्णतः परिवर्तनीय कधी झाला फुल्ली, तर तो मार्च 1994. आणि भांडवली खात्यावरती अजूनही पूर्णतः रुपया परिवर्तनीय झालेला नाहीये. त्यासाठी आपण 97 मध्ये तारापूरवाला कमिटी आणली होती, ओके, आणि त्यांनी काही रिकमेंडेशन केलेत, तर बघूया आपण कधी होते ते, ओके. तर हे लक्षात ठेवा, 1995 हे चुकीचं आहे, आणि रुपयाचं अवमूल्यन येस, त्यामुळे ओनली ए, ओके. म्हणजे डिव्हॅल्युएशन जेव्हा केलं आपण, ती फर्स्ट स्टेप होती आपल्याकडे कन्व्हर्टिबिलिटीमध्ये. आणि आतापर्यंत इंडियाचं आपण अवमूल्यन जे बोलतो आतापर्यंत 3 वेळेस केलेलं आहे. तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मेन्शन करा की कोणकोणत्या इयरला किती पर्सेंटेज मध्ये आपण डिव्हॅल्युएशन केलेलं आहे, ओके. त्यानंतर काल एक क्वेश्चन होता, यामध्ये माझ्याकडून आन्सर चुकीचं झालं होतं. यामध्ये काय क्वेश्चन नीट बघूया पुन्हा की आपल्याला राईट आन्सर विचारलेला आहे. यामध्ये असं म्हटलंय की गॅट जे आहे तर गॅटचं मार्गदर्शक तत्व हे द्विपार्टी, म्हणजे ज्याला आपण बायलॅटरल बोलतो, या बायलॅटरलला नाव उमेद करतं, म्हणजे डिस्करेज करतं, आणि मल्टी लॅटरलिझमला काय करतं ते प्रमोट करतं. यस, जेव्हा दोन देशांमध्ये ट्रेड होतं तर त्याला बोललं जातं बायलॅटरल. तर आणि जेव्हा
दोन म्हणजे एका देशाचा अनेक देशांबरोबर जेव्हा ट्रेड होतो तर त्याला बोललं जातं मल्टीलॅटरल ट्रेड. तर यस, गॅट काय करतंय की ते डिस्करेज करतं. म्हणजे गॅटचं काय म्हणणं आहे की आता ऑलरेडी तुम्ही एक देश दुसऱ्या देशाबरोबर जर ट्रेड करते तर इट्स ओके, बट आता ते त्यापेक्षा ते कशाला प्रमोट करते जास्त, की एका देशाने इतर देशांबरोबर काय केलं पाहिजे, ट्रेड केला पाहिजे, त्यातून सर्व देशांना फायदा होणार आहे. तर पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. आणि सेकंड म्हणजे काय, कस्टम युनियन. गॅट काय करते, प्रोहिबिट करते कस्टम युनियनला अँड फ्री ट्रेड अग्रीमेंटला. तर कस्टम युनियन बद्दल सांगितलं होतं की इथे काय होतं, विशिष्ट आयात शुल्क काय केलं जातं, कमी केलं जातं. सॉरी, कस्टम युनियन मध्ये काय समान आयात शुल्क असतं. आयात शुल्क म्हणजे एखादी जर कस्टम युनियन म्हणजे आपल्याला युरोपियन युनियन माहिती आहे आणि युरोपियन युनियन मध्ये अनेक देश आहे, त्या युरोपियन युनियनची काय झालेली आहे, कस्टम युनियन झालेली आहे. म्हणजे भारताने जर युरोपियन युनियन बरोबर जर आपण करार केला तर युरोपियन युनियनच्या कोणत्याही देशाबरोबर जेव्हा आपण एखादी गोष्ट आयात करू तर त्या सर्व कोणत्याही देशात तर आपल्याला समान टॅक्स पडणार आहे. ओके. आणि फ्री ट्रेड एरिया म्हणजे काय, तर याच्यामध्ये एकदम लिस्ट म्हणजे कमीत कमी आयात शुल्क हे पडत असतं. आधी असतं प्रिफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट आणि त्याची नेक्स्ट स्टेप असते फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. ओके. प्रिफरन्शियल मध्ये आयात शुल्क हे काही प्रमाणात कमी केलं जातं, परंतु फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये किंवा फ्री ट्रेड एरियामध्ये काय झालं, जे शुल्क आहे ते एकदमच कमी केलं जातं. तर यस, हे जे सेंटेन्स आहे ते चुकीचं आहे. ते प्रोहिबिट नाही करत आहे, इनफॅक्ट ते एनकरेज करते गॅट त्याला. त्यामुळे ओनली ए ऑप्शन यायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट की 11व्या पंचवार्षिक योजनामध्ये आराखड्याचे शीर्षक काय होते. ओके. जलद आर्थिक वृद्धीच्या दिशेने, जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धीकडे, जलद अधिक सर्वसमावेश आणि शाश्वत विकासाकडे, यापैकी एके नाही. तर आपल्याला माहित आहे नंबर ऑफ टाइम्स हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. 11 जो प्लॅन होता तो टुवर्ड फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ हे त्याचा आहे. आणि यामध्ये टुवर्ड फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह आणि त्याच्यामध्ये शाश्वत किंवा सस्टेनेबल जर शब्द आला तर तो कितवा आहे, ती 12वी पंचवार्षिक योजना आहे. आणि फक्त इन्क्लुझिव्ह ग्रोथ असेल तर ती 11वी पंचवार्षिक योजना. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे राईट आहे. ओके. आणि उद्या काय करणार आहोत आपण, तर सर्वांना माहिती आहे की पायाभूत सुविधा. ओके. पायाभूत सुविधा म्हणजे ज्याला आपण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हणतो. तर हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि त्याचं मटेरियल आपल्याला भरपूर ठिकाणी भेटत नाहीये. तर यावरती आपण उद्या लेक्चर घेणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी 8 वाजता प्रेझेंट राहायचं. आपण 8 वाजता व्हिडिओ अपलोड करूया. ओके. त्यानंतर सगळ्यांना जाता जाता एवढं सांगेल की सध्या फॉरगेट द रेस, स्टडी विथ फुल झेस्ट अँड डू युअर बेस्ट. आणि सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. ओके. थँक्यू.